नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय। नेहमीप्रमाणे आजही आपण नवीन प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेले आहोत आणि नक्कीच या प्रश्नांचा फायदा आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व भरतीसाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल अशी एक अपेक्षा व्यक्त करतोय। आणि पहिला प्रश्न आहे आपल्या समोरचा। पहिला प्रश्न, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती? हा आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे। मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती आहे? तर मौर्य साम्राज्याचे बघा, आपण जर माहिती घ्यायची म्हटलं तर मौर्य राज्य जे का साम्राज्य आहे, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण यावरती प्रश्न विचारला जातो। त्याचं उत्तर येतं चंद्रगुप्त मौर्य। हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जातात। चंद्रगुप्त मौर्य यांनी जेव्हा मौर्य साम्राज्य स्थापन केलं तेव्हा त्यांनी कोणाचा पराभव केला होता? नंद राजघराण्याचा पराभव केला होता। आणि नंद राजघराण्याचा पराभव झाल्यानंतर जे नवीन साम्राज्य कोणाच्या नेतृत्वाखाली? चंद्रगुप्त मौर्य यांच्या नेतृत्वाखाली इसवी सन पूर्व 322 मध्ये हे साम्राज्य स्थापन करण्यात आलं। चंद्रगुप्त मौर्य जेव्हा हे साम्राज्य त्याने निर्माण केलं तेव्हा त्याने कालांतराने चंद्रगुप्त मौर्य यांनी जैन धर्माचा स्वीकार केलेला होता, जैन धर्माचा। आणि चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर राजा म्हणून कोण आले? तर चंद्रगुप्त मौर्यांचा मुलगा ज्याचं नाव आहे बिंदुसार, हा नंतर मौर्य साम्राज्याचा काय बनला? राजा बनला। आणि बिंदुसार यांची पत्नी म्हणजे कोण होती? धर्मा होती। आणि ह्या दोघांना झालेलं अपत्य किंवा या दोघांचं अपत्य म्हणजे सम्राट अशोक। कोण आहेत? सम्राट अशोक। आणि मौर्य साम्राज्यामध्ये जेव्हा सम्राट अशोकाचे आजोबा म्हणजे चंद्रगुप्त मौर्य यांनी जेव्हा जैन धर्माचा स्वीकार केला होता तेव्हा त्याने तलवार फेकून दिलेली होती। आणि ती फेकून दिलेली तलवार गुपितपणे आणणारा राजा म्हणजे कोण आहे? सम्राट अशोक। सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये एका देवी नावाच्या राणीसोबत विवाह केला। आणि देवी ही ज्या घराण्यातली होती ते घराणं म्हणजे बौद्ध घराणं होतं। परिणामी सम्राट अशोकांना बौद्ध धर्मातली पत्नी केल्यामुळं बिंदुसार अर्थात त्यांचे वडील त्यांना त्यांच्या राजधानीच्या ठिकाणी राहू दिले नाहीत। मग परिणामी काय झालं? सम्राट अशोकांना घराण्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास झाला। आणि शेवटी या ज्या पत्नी होत्या देवीवरती अनेक वेळा हल्ला करण्यात आला, सम्राट अशोकावरती अनेक वेळा हल्ला करण्यात आला। सम्राट अशोक शेवटच्या टप्प्यामध्ये चिडून सर्व भावंडाची हत्या करतात। आणि सम्राट अशोक मौर्य साम्राज्याचे नंतर काय बनले? राजे बनले। आणि यांच्याच नेतृत्वाखाली कलिंगचं युद्ध पण झालेलं आहे, जे इतिहासामध्ये प्रसिद्ध मानलं जातं। आणि कलिंगच्या युद्धाच्या नंतर सम्राट अशोकांनी ह्या सगळ्या युद्धाचा त्याग केला आणि त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला। आणि पूर्ण आयुष्य नंतर शांततेच्या मार्गाने त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला। सम्राट अशोकांना 2 मुलं पण होते। त्यातल्या एका मुलाचं नाव होतं महेंद्र होतं आणि त्यांना एक दुसरी मुलगी होती आणि त्या दुसऱ्या मुलीचं नाव होतं संघमित्रा हे होतं। ह्या दोघांनी श्रीलंकेमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे। श्रीलंकेमध्ये ते अनेक वेळा प्रश्न परीक्षेला विचारले जातात, माहिती असणं गरजेचं आहे। आणि सम्राट अशोकांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्य प्रचंड वेगाने वाढलं। आणि त्या काळामध्ये भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणून सम्राट अशोकांच्या नेतृत्वाखाली हे मौर्य साम्राज्य प्रचंड मोठ्या वेगाने पसरलं आणि भारतातलं सर्वात मोठं राज्य बनलं। कोणाचं? सम्राट अशोकाने जो काही विस्तार केला तो विस्तार कोणाचा केला? मौर्य साम्राज्याचा केला। आणि तुम्हाला जो प्रश्न आहे मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती, तर या प्रश्नाचं उत्तर येतं पाटलीपुत्र, म्हणजे आजचं पटना, बिहार मधला आजचं पटना हे तेव्हाच्या
मौर्य साम्राज्याची काय होती, राजधानी होती. आणि त्याच्यानंतर आपण जर विचार केला, हे वैशाली हे जे होतं ना, वज्जी महाजन पदाची राजधानी होती. वज्जी महाजन पदाची राजधानी म्हणजे वैशाली होती. आणि इंद्रप्रस्थ म्हणजे हे दिल्लीचं जुनं नाव आहे. इंद्रप्रस्थ म्हणजे हे दिल्लीचं जुनं नाव आहे. आणि इंद्रप्रस्थ ही पांडवांची राजधानी होती. आणि कुशीनगरचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कुशीनगरमध्ये गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण याच ठिकाणी झालेलं आहे. महापरिनिर्वाण. ओके. आणि या कुशीनगरचं दुसरं वैशिष्ट्य आहे, जसं वज्जी महाजन पदाची वैशाली राजधानी होती, पांडवाची राजधानी इंद्रप्रस्थ म्हणजे आजची दिल्ली होती, अगदी त्याच पद्धतीनं कुशीनगर म्हणजे मल्ल महाजन पदाची राजधानी होती. कोणतं महाजन पद आहे, मल्ल. आणि अशा पद्धतीने तुमचा जो समोर प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पाटलीपुत्र. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय मौर्य साम्राज्याच्या शासकांचा योग्य कालानुक्रम आहे. तर हे बघा, याच्यामध्ये आहे ना, पहिले चंद्रगुप्त मौर्य होते, चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर बिंदुसार होते, बिंदुसारच्या नंतर सम्राट अशोक होते, आणि सम्राट अशोकाच्या नंतर दुसरे दशरथ पण होते. असे टोटल यांना सोडून दुसरे किती 5 राजे होते. आणि त्याच्यानंतर शेवटी झालेला राजा म्हणजे कोणता होता, बृहद्द होता. आणि हा बृहद्द म्हणजे मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा म्हणून इथंही प्रश्न परीक्षेला विचारला जातो. शेवटचा राजा. या पर्यायामध्ये हे जे मधले होते ना, हे मधले दिलेले नाहीत, म्हणून ह्याच्यामध्ये चंद्रगुप्त 1 नंबरला, बिंदुसार 2 नंबर, सम्राट अशोक 3 नंबर आणि बृहद्द 4 नंबर असा असणारा पर्याय चंद्रगुप्त पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या समोर, रयतवारी पद्धतीची सुरुवात कोणी केलेली आहे. बघा, वॉरन हेस्टिंग यांचं वैशिष्ट्य काय, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल हे म्हणजे कोण, वॉरन हेस्टिंग. यांच्याच काळामध्ये जिल्हा अधिकारी पदाची निर्मिती सुद्धा करण्यात आलेली होती. जिल्हा अधिकारी पद. त्याच्यानंतर दुसरा पर्याय, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतामध्ये कायम धारा पद्धत सुरुवात केलेली होती. कायम धारा पद्धतीलाच जमीनदारी पद्धत असंही म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर थॉमस मनरो हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. थॉमस मनरो सोबत आणखीन एक व्यक्ती होते ज्यांना आपण काय म्हणतो, अलेक्झांडर रीड म्हणून त्यांना ओळखलं जातं. अलेक्झांडर रीड आणि थॉमस मनरो यांनी खऱ्या अर्थाने ही रयतवारी पद्धत सुरुवात केलेली होती. आणि ह्यांनी जी रयतवारी पद्धत सुरुवात केली ती 1820 ला सर्वप्रथम कुठं लागू करण्यात आली होती, मद्रास मध्ये लागू करण्यात आली. त्याच्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा ही आपली रयतवारी पद्धत लागू करण्यात आलेली होती. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखतो. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणजे कोण, लॉर्ड रिपन. म्हणजे हा पर्याय कट, चौथा कट, तिसरा अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतात ब्रिटिश वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्यापैकी एक असलेले रॉबर्ट क्लाइव्ह डॅश डॅश साली भारतामध्ये आले. म्हणजे रॉबर्ट क्लाइव्हचं भारतामध्ये कधी आगमन झालं. रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल तुम्हाला काही वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे. जे प्लाशीचं युद्ध झालेलं आहे, प्लाशीचं युद्ध, आणि हे प्लाशीचं युद्ध कधी झालं, 23 जून
1757 ला प्लासीचं युद्ध झालं. या प्लासीच्या युद्धामध्ये इंग्रजांचे जे अधिकारी होते ते म्हणजे कोण होते? रॉबर्ट क्लाइव्ह होते. आणि रॉबर्ट क्लाइव्ह कोणाच्या विरोधामध्ये संघर्ष केले? बंगालचा नवाब सिराज उद्दौलाच्या विरोधामध्ये संघर्ष झाला. या युद्धामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला आणि रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी प्लासीचं युद्ध जिंकलं. प्लासीच्या युद्धाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय मित्रांनो? तर प्लासीच्या युद्धाने इंग्रजांनी भारताच्या राजकारणामध्ये पाय ठेवला असं म्हटलं जातं. आणि बक्सारच्या युद्धाने त्यांचं राजकारणातलं अस्तित्व सिद्ध झालं असं म्हणू शकतो आपण. त्यावरती प्रश्न पण परीक्षेला विचारले जातात. एवढंच नव्हे, रॉबर्ट क्लाइव्ह 1743 ला भारतामध्ये आले आणि प्लासीच्या युद्धाच्या नंतर 1757 ते 1760 मध्ये बंगालचे पहिले गव्हर्नर बनणारे व्यक्ती सुद्धा कोण आहेत? रॉबर्ट क्लाइव्ह आहेत. हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये काही काळ पदावरून त्यांना दूर करण्यात आलं. त्याच्यानंतर इसवी सन 1765 ते 1767 मध्ये पुन्हा एकदा ते बंगालचे गव्हर्नर होते. आणि 1765 ला रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली जी दुहेरी राजव्यवस्था लागू करण्यात आली, त्या दुहेरी राजव्यवस्थेच्या नंतर म्हणजे हळूहळू त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला. रॉबर्ट क्लाइव्हवरती अनेक आरोप करण्यात आले. रॉबर्ट क्लाइव्हला पदावरून काढण्यात आलं आणि त्यांना इंग्लंडला पाचारण करण्यात आलं. शेवटी रॉबर्ट क्लाइव्हने आत्महत्या करून त्यांनी त्यांचं आपलं आयुष्य संपवलेलं होतं. आणि या प्रश्नाचं उत्तर फायनली रॉबर्ट क्लाइव्ह भारतामध्ये कधी आले? 1743. पर्याय क्रमांक 3. पहिला कट, दुसरा कट, चौथा कट, तिसरा बरोबर. ओके, पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. डॅश डॅश हे ब्रिटिश राजवटीपूर्वी जमिनीच्या मोजमापाचे एकक म्हणून ओळखले जात होते. जमिनीचा आकार भिन्न होता. बंगालमध्ये ब्रिटिशांनी 1 एकराच्या सुमारे 1/3 पर्यंत त्याचे प्रमाणीकरण केले होते. म्हणजे बंगालमध्ये ब्रिटिश येण्याच्या पूर्वी जमीन मोजण्यासाठी कोणत्या एककाचा वापर केला जात होता? इथं 4 पर्याय आहेत बघा. पेस पण जमिनीसाठी वापरलं जातं. फॅदम वापरत नाहीत, कारण फॅदम जे आहे ना, समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरलं जातं. समुद्राची खोली मोजण्यासाठी. म्हणजे हा पर्याय ऑटोमॅटिक कट होतो. लीक पण हे जमीन मोजण्याचं साधन होतं. पण इथं जे तुम्हाला विचारले ना, ब्रिटिश राजवटीपूर्वी बंगालमध्ये कोणतं वापरलं जात होतं, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. हे उत्तर अगदी फायनली बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण मध्य हिमालयात आहे असं म्हटलंय. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण मध्य हिमालयात आहे? बघा, केमेनगुंडी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे हे कर्नाटक मध्ये आहे. म्हणजे पहिला पर्याय कटला. मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण केरळमध्ये आहे. हाही पर्याय कटला. कोडाईकनाल हे थंड हवेचे ठिकाण तामिळनाडू मध्ये आहे. हाही पर्याय कटला. उर्ला दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल मध्ये आहे आणि पश्चिम बंगाल मधून हिमालयाची पर्वतरांग जाते. ह्या 3 राज्याचं आणि हिमालय पर्वतरांगेचा अर्थार्थी संबंध नाही. इथं एकच पर्याय तुमच्या समोर आहे आणि तो पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 4. हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, ग्रेट इंडियन वाळवंटा संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं म्हटलंय. अयोग्य. हा बघा, आपला हा जो भारत आहे असा गुजरातचा भाग, हे इकडचा भाग आणि हा सगळा असा मिळून जो भाग होतो आपला, हा वर जातो आणि इथल्या पट्ट्यामध्ये आपल्याला राजस्थान पाहायला मिळतं. राजस्थान मधून इथून अरवली पर्वतरांग आहे. ही अरवली पर्वतरांग आपल्या भारताला जो पाऊस मिळतो ना, तो पाऊस कसा मिळतो? नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. आणि हे नैऋत्य मोसमी वारे ज्या दिशेने अरवली पर्वतरांग पसरलेले आहेत त्याच दिशेने हे वारे जातात. म्हणजे नैऋत्य मोसमी वारे
अडवण्याचं काम अरवली पर्वतरांग करत नाही. परिणामी या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. आणि अरवली पर्वतरांगेचा विचार करता अरवली पर्वतरांगेतलं सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर आहे. गुरु शिखर, आणि गुरु शिखराची उंची किती आहे? 1722 मीटर आहे. आणि अरवली पर्वतरांगेतलं थंड हवेचं ठिकाण म्हणजे कोणतं आहे? माउंट आबू आहे. हे अरवली पर्वतरांगेतलं महत्वाचं थंड ठिकाण म्हणून ओळखलं जातं. एवढंच नव्हे तर अरवली पर्वतरांगेमुळं ह्या अरवली पर्वतरांगेच्या पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यंत कमी आहे. याच अरवली पर्वतरांगेमधून उगम पावणारी एक प्रसिद्ध नदी म्हणजे कोणती आहे? लुणी नदी आहे. लुणी नदी ही भारतातली गुप्त नदी म्हणून किंवा लुप्त नदी म्हणून ओळखली जाते. ती कच्छच्या आखातामध्ये जाऊन लुप्त पावते. कच्छचे आखात म्हणजे राज्य कोणतं? गुजरात राज्यामध्ये ती लुप्त पावते. आणि लुणी नदी ही राजस्थानच्या वाळवंटातली अत्यंत महत्वाची नदी आहे. राजस्थानच्या वाळवंटामध्ये प्रामुख्याने जर आपण वृक्ष बघितलात तर हे वृक्ष काटेरी वृक्ष म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध आहेत. ज्याच्यामध्ये जोजोबा नावाचं एक वृक्ष आहे, प्रसिद्ध आहे. जोजोबा नावाच्या वृक्षाच्या बियापासून तेल निर्मिती केली जाते. एवढंच नव्हे, हे जे ग्रेट इंडियन वाळवंट आहे ह्याचं दुसरं नाव काय आहे? थर वाळवंट असंही म्हटलं जातं. आणि हे जगातलं 7व्या क्रमांकाचं वाळवंट आहे. कितव्या क्रमांकाचं? 7व्या क्रमांकाचं वाळवंट आहे. एवढंच नव्हे, हे जगातलं जरी 7वं असेल तर भारतातलं 1 क्रमांकाचं वाळवंट आहे. 1 क्रमांकाचं. आणि जगात सगळ्याधिक लोकसंख्येची घनता असणार म्हणजे दर चौरस किलोमीटर मध्ये सर्वाधिक लोक ह्याच राजस्थानच्या वाळवंटामध्ये राहतात. साधारणतः 80 ते 83 लोक दर चौरस किलोमीटर मध्ये राहतात. म्हणून सर्वाधिक घनता असणार ते राजस्थानचं वाळवंट आहे. इथं तुम्हाला 4 पर्याय दिलेत. मित्रांनो, याला थरचे वाळवंट म्हणतात, हे विधान बरोबर आहे. काटेरी झुडप हेही बरोबर आहेत. पद्मा ही या प्रदेशातील मुख्य नदी नाही. ह्या पद्मामुळे कटतं. इथं लुणी नदी पाहिजे होतं, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अयोग्य विधान आहे. हे भारतातलं सर्वात मोठं वाळवंट आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, ही हिमालय पर्वताची सर्वात उत्तरेकडील रांग म्हणून ओळखली जाते. हा अशा पद्धतीनं आपला हिमालय, एकंदरीत अशा पद्धतीची ही रचना. ओके. आणि हिमालय पर्वतरांगेचा विचार करता हिमालयाची सर्वात दक्षिणेकडची पर्वतरांग म्हणजे शिवालिक पर्वतरांग आहे. ही निर्मितीनुसार सर्वात शेवटी निर्माण झालेली पर्वतरांग. त्याच्यानंतर 2 नंबरला असणार मध्य हिमालय आहे. मध्य हिमालय, ह्या मध्य हिमालयालाच आपण लेसर हिमालय असंही म्हणतात. आणि सगळ्यात वरची कोणती आहे तर ती बृहद्द हिमालय आहे. बृहद्द हिमालय ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे. याही पेक्षा जर मध्ये काराकोरम राहिला असतं तर काराकोरम ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडची पर्वतरांग म्हणून ओळखली जात होती. पण काराकोरम पर्यायामध्ये नाही. महाभारत म्हणल्यानंतर हे नेपाळमध्ये येते. लेसर हिमालय म्हणलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे दुसऱ्या क्रमांकाचे आहे, म्हणून हाही पर्याय कट. महाभारत म्हणलं नेपाळमध्ये आहे, नेपाळपेक्षा हा भाग जास्त उंच आहे, म्हणून हे अति उत्तरेला होऊच शकत नाही. बाह्य हिमालय म्हणल्यानंतर, हे बाह्य हिमालय म्हणल्यानंतर हा आपला भारताचा इकडचा जो तिबेटचा भाग आहे, जसं कैलास पर्वतरांग म्हणतो आपण, हे बाह्य हिमालयाचा भाग आहे. आणि सगळ्यात उत्तरेला कोण आहे? बृहद्द हिमालय आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न, लोह पोलाद उद्योग संदर्भात शहरे आणि राज्याची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे असं ओळखायचं आहे. तुम्हाला कोणती जोडी ओळखायची आहे? योग्य जोडी कोणती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. योग्य जोडी कशाच्या संदर्भात? लोह पोलाद. मित्रांनो, त्याच्यामध्ये बघा, बोकारो हे जे लोह पोलाद उद्योग आहे बिहार मध्ये नाही, राज्य चुकीचं आहे. बोकारो येथे लोह पोलाद कारखाना आहे, पण बोकारो हे ठिकाण बिहार मध्ये नाही, म्हणून तो पर्याय कटतो. बोकारो हे झारखंड मध्ये असणारं ठिकाण आहे, झारखंड मध्ये.
ओके. भिलाई हा लोह पोलाद कारखाना छत्तीसगड मध्ये आहे, हे बरोबर आहे. दुर्गापूर हे जे काही लोह पोलाद कारखाना आहे तो पश्चिम बंगालमध्ये आहे. कुठं आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. आसाम टाकल्यामुळं ह्या पण पर्याय कटतो. आणि रोरकेला हे जे काही लोह पोलाद कारखाना आहे तो ओडिसा राज्यामध्ये आहे आणि इथं काय दिलेलं आहे? कर्नाटक. म्हणजे हाही पर्याय कटला. यामध्ये बरोबर असणारा पर्याय फक्त एकच आहे, पर्याय क्रमांक 2. हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, रिपीट झालाय प्रश्न. हा पुढचा प्रश्न, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन केव्हा करण्यात आले? 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 ला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं उद्घाटन हे कधी आहे? सर्वोच्च न्यायालयाचं उद्घाटन 28 जानेवारी 1950 ला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कानिया आहेत. कोण आहेत? कानिया. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे पहिले महिला न्यायाधीश, पहिले महिला न्यायाधीश कोण आहेत? तर फातिमा बीबी आहेत. कोण आहेत? फातिमा बीबी. ओके. त्याच्यानंतर भारतातील पहिले उच्च न्यायालयाच्या पहिल्या, भारतातील पहिल्या उच्च न्यायालयाच्या म्हणजे भारतातील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण? यावरती पण प्रश्न येतो. त्याचं उत्तर येतं ललिता सेठ. ललिता सेठ म्हणजे काय की हे दिल्लीच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. भारतामध्ये पहिल्यांदाच कोणीतरी एखाद्या उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्याच्यावरती महिला विराजमान झाल्या होत्या आणि त्यांचं नाव आहे ललिता सेठ. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण आहेत? फातिमा बीवी आहेत. आणि आता आपल्याकडे लेटेस्ट घटना आहे भूषण गवई. भूषण गवई हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. यांचा कालखंड साधारणतः 2 वर्षाचा असणार आहे. आणि 2 वर्षाचा आपण विचार केला तर हे 2 वर्ष साधारणतः भूषण गवई 2 वर्ष नाही, यांचा कालखंड कमी आहे एक्झॅक्टली. भूषण गवई हे आतापर्यंतचे दुसरे दलित सरन्यायाधीश आहेत. दुसरे दलित सरन्यायाधीश. मग पहिले कोण होते? तर पहिले बालकृष्णन होते. कोण होते? बालकृष्णन. GH बालकृष्णन म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे पहिले दलित राष्ट्रपती आहेत आणि भूषण गवई दुसरे दलित राष्ट्रपती आहेत. आणि एवढंच नव्हे, सर्वोच्च न्यायालयाचे भूषण गवई हे पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत. पहिले बौद्ध सरन्यायाधीश आहेत. ओके. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न उद्घाटनाशी संबंधित आहे, पण हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणखी सर्वोच्च न्यायालयाच्या कलम पण विचारतात. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे. 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे. कलम 129 नुसार सर्वोच्च न्यायालय अभिलेख न्यायालय म्हणून काम करतं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयामधलं कामकाज रेफरन्स म्हणून दुसऱ्या न्यायालयाला वापरता येतं. पूर्ण कामकाज रेकॉर्ड केलं जातं, त्याला अभिलेख न्यायालय असं म्हणतो आपण. आणि कलम 141 नुसार, कलम 141 नुसार सर्वोच्च न्यायालयाला कायदे करण्याचा अधिकार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाचा कायदा कलम 141 नुसार भारतातल्या सर्वोच्च उच्च न्यायालयाला तो बंधनकारक असेल असंही त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि उद्घाटनाचा प्रश्न आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 28 जानेवारी 1950 हे उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न, 2022 पर्यंत भारतात किती उच्च न्यायालय होते? आपल्याकडे 1862 ला कोणत्या कायद्याने? भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार 1862 ला भारतामध्ये 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले.
त्यातलं पहिलं कलकत्ता आहे, त्याच्यानंतर मद्रास आहे आणि त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्ट आहे, मुंबई हायकोर्ट. भारतातलं सर्वात जुनं उच्च न्यायालय कोणतं, तर त्या प्रश्नाचं उत्तर येतं कलकत्ता येतं. आणि आपल्याकडं लेटेस्ट 2019 मध्ये आंध्र प्रदेश राज्यासाठी अमरावती या ठिकाणी स्वतंत्र उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आणि अमरावती हायकोर्ट हे भारतातलं 25वं उच्च न्यायालय आहे. आणि मित्रांनो, आपल्याकडे 25च होते, 25च आहेत आणि 25च्या वर उच्च न्यायालय नाहीत. आणि 25वं 2019 मध्ये निर्माण केलेलं आहे. आणि इथं इसवी सन पर्यायामध्ये किती दिले, 2022 दिलेलं आहे ना. म्हणजे नॉर्मली सरळ सरळ उत्तर किती बरोबर आहे, 25 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणि आपल्याकडं 2013 मध्ये आपल्याकडे 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले होते. मग पहिलं जे केलं ते मेघालयला स्थापन केलेलं आहे. त्याच्यानंतर 2013 मध्ये पुढचं मणिपूरला आहे आणि त्याच्यानंतर त्रिपुराला करण्यात आलं. हे 22वं होतं, हे 22वं, हे 23वं आणि त्रिपुरा 24वं आणि अमरावतीचं हायकोर्ट हे कितवं, 25वं. पण प्रश्नात ज्या पद्धतीने विचारले त्या प्रश्नाचं उत्तर 25 हे उत्तर अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. ह्याच्यात थोडंसं हे वाक्य रिपीट झालेलं आहे. ठीक आहे, सरळ काय विचारलंय, 1774 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर आपल्याकडे आहे ना 1773 ला रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला होता. कोणता, रेग्युलेटिंग ऍक्ट आलेला होता. आणि ह्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार आपल्याकडं इसवी सन 1774 ला भारतातलं पहिलं सर्वोच्च न्यायालय कलकत्त्याला स्थापन करण्यात आलं. म्हणून हेच प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. आणि या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे पहिले न्यायाधीश होते ते एलिजाहा इम्पे होते. कोण होते, एलिजाहा इम्पे हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश, सरन्यायाधीश होते. आणि 1774 ला जे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं त्याचं उत्तर काय येतं, कलकत्ता. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर असेल. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत राज्याचे कोणते सभागृह भाग घेतात, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. चला उत्तर कमेंट करा. बघा आपल्याकडे राष्ट्रपतीच्या कलम आहेत. कलम 52 मध्ये राष्ट्रपती पदाची तरतूद आहे, कलम 52 मध्ये. कलम 53 मध्ये राष्ट्रपती तीनही दलाचा सरसेनापती असतो. एवढंच नव्हे, ह्याच्यामध्ये हे पण सांगितले की देशाचा सर्व कारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. कलम 54 मध्ये राष्ट्रपतीचं निर्वाचन गण दिलेलं आहे, निर्वाचन गण. आणि या प्रश्नाचं उत्तर याच कलम मध्ये सापडतं. राष्ट्रपतीला जे मतदान करतात आपल्याकडं किती सभागृह आहेत, नंबर 1 लोकसभा आहे, त्याच्यानंतर नंबर 2 ला राज्यसभा आहे, नंबर 3 ला विधानसभा आहे आणि नंबर 4 ला विधान परिषद आहे, विधान परिषद. असे किती सभागृह आहेत आपल्याकडं, 4 सभागृह आहेत. प्रत्येक सभागृहामध्ये 2 प्रकारचे सदस्य असतात. एक निर्वाचित सदस्य असतात. निर्वाचित म्हणजे लोक ज्यांना मतदान करून निवडून देतात ते सदस्य. आणि दुसरे कोणते असतात, नामनिर्देशित सदस्य असतात. नामनिर्देशित सदस्य. नामनिर्देशित म्हणजे राष्ट्रपतीकडून किंवा राज्यपालाकडून डायरेक्ट ज्यांची नेमणूक केली जाते. तर राष्ट्रपतीला मतदान लोकसभेचे फक्त निर्वाचित सदस्यच मतदान करतात. लोकसभेचे नामनिर्देशित सदस्य राष्ट्रपतीला मतदान करत नाहीत. राज्यसभेचे फक्त निर्वाचित सदस्यच मतदान करतात. निर्वाचित नामनिर्देशित सदस्य राज्यसभेचे सुद्धा करत नसतात.
विधानसभेचे फक्त निर्वाचित सदस्यच मतदान करतात, विधानसभेचे नाम निर्देशित सदस्य मतदान करत नसतात. राष्ट्रपतीला मात्र विधान परिषदेचे सदस्य मतदान करत नसतात, निर्वाचित पण करत नाहीत आणि नाम निर्देशित पण करत नाहीत. इथं तुम्हाला विधानसभा दिलंय, विधानसभा किंवा विधान परिषद, विधान परिषद, विधानसभा आणि विधान परिषद दोन्हीही म्हटलंय. एकच उत्तर बरोबर आहे, विधानसभा. जर इथं लोकसभा असतं तरी उत्तर बरोबर असतं, जर इथं राज्यसभा असतं तरीही उत्तर बरोबर असतं. फक्त कोणते सदस्य मतदान करतात? निर्वाचित सदस्य मतदान करतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असेल. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. हृदयाच्या एका चक्रात माशाच्या हृदयातून किती वेळा रक्त जाते? माशाचं हृदय हे 2 कप्प्याचं असतं. किती कप्प्याचं असतं? 2 कप्प्याचं असतं. म्हणून ह्या माशाच्या हृदयातून केवळ एकदाच किती वेळा? 1 वेळाच रक्त जाते. हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते असं म्हटलेलं आहे? चला, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते? चला उत्तर कोण सांगतं? टिबिया, उर्वस्थी, प्रभाऊ, अंतरास्थी, प्रभाऊ, बाह्यस्थी. त्याच्यामध्ये बघा, मानवी शरीरातलं सर्वात लांब हाड म्हणजे कोणतं आहे? तर फेमर आहे. फेमर म्हणजे मांडीचे हाड आहे. कोणते हाड आहे? मांडीचे हाड हे सर्वात लांब हाड आहे. आणि ह्याचं उत्तर बघा फायनली मराठीमध्ये दिलेलं आहे, प्रभाऊ बाह्यस्थी, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. आणि हे आपल्या शरीरातलं सर्वात लांब हाड आहे. मानवी शरीरातलं सर्वात लहान हाड, मानवी शरीरातील सर्वात लहान कानामध्ये असणारं कोणतं? पदिका नावाचं हाड आहे. कोणतं? पदिका नावाचं हाड आहे. त्याच्यानंतर आणखीन एक प्रश्न तुम्हाला अशाच पद्धतीचा विचारला जातो, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती म्हणते? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती म्हणते? आणि मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत आहे. कोणतं? यकृत. आणि मानवी शरीरामध्ये सगळ्यात लांब हाड मांडीचं आहे, लहान हाड कानातलं म्हणजे पदिका आहे, आणि सर्वात मोठी ग्रंथी म्हणजे यकृत आहे. आणि त्याच्यानंतर ओके, तुम्हाला इथं जो प्रश्न विचारलेला आहे, सर्वात लांब हाड म्हटलेलं आहे, त्याचं उत्तर फेमर. थोडस मराठीमध्ये शब्द आलेले, मराठीमध्ये थोडस मला पण डाऊट होईल, त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता वायू वनस्पतींना आवश्यक असतो? प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कार्बन डायऑक्साईड अत्यंत महत्वाचा वायू आहे. कार्बन डायऑक्साईड घेतात कोण? वनस्पती. वनस्पतीच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडते आणि सूर्यप्रकाशामुळं पानाच्या मध्ये सूर्यप्रकाशामुळं हे कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यानंतर पाणी याचा वापर करून वनस्पती स्वतःचं अन्न तयार करत असतात. आणि ह्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये सर्वात महत्वपूर्ण जो आहे, तो जो वायू आहे तो म्हणजे कोण आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि शोषलेल्या पाण्यामुळं ह्या दोघांची प्रक्रिया होऊन त्याच्या त्यांचं अन्न तयार केलं जातं. आणि ह्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून जो वायू बाहेर पडतो, तो बाहेर पडणारा वायू म्हणजे कोण आहे? O2 आहे, ज्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिजन. पण इथं कोणता वायू आवश्यक असतो असं म्हटलंय, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल, कार्बन डायऑक्साईड. त्याच्यानंतर पानाच्या खालच्या पृष्ठभागावरील लहान छिद्रांना काय म्हणतात? ह्या लहान छिद्रांना ना सैनिकी पेशी असंही म्हटलं जातं. सैनिकी
हा सैनिकी पेशी असंही म्हटलं जातं वनस्पतीमध्ये, है ना. ह्या लहान छिद्रामुळेच वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषण करतात आणि या लहान छिद्रामधूनच वनस्पती ऑक्सिजन रिलीज पण करतात. ओके. आणि त्या लहान छिद्रांना कोणत्या नावानं ओळखलं जातं? पर्णरंध्र. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल. पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर. हवेची किंवा वायूची आर्द्रता मोजण्यासाठी, वायूची कोणाची? हवेची किंवा वायूची आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? अशा पद्धतीचा प्रश्न आहे मित्रांनो. बोलोमीटर आणि अॅनिमीटर. अॅनिमोमीटर आहे ना, हे वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा मोजण्यासाठी हे अॅनिमोमीटर वापरलं जातं. हा पर्याय कटतो. बोलोमीटर हे बोलोमीटरचा वापर जे हे असतात ना आपले काय त्याला आपण काय म्हणतो, त्याचे वेव्हज असतात ना, त्या वेव्हचं त्याची शक्ती मोजण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एक्झॅक्टली ते वर्ड मला आठवत नाही. आणि हायग्रोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. हायग्रोमीटरचा वापर हा आर्द्रता मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे कोणते आहे तर ते हायग्रोमीटर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. हा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते वैज्ञानिक उपकरण वातावरणाचा दाब, वातावरणातला दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो? कोणाचा वापर केला जातो? बॅरोमीटरचा वापर केला जातो. अमीटर, ह्याच्यामध्ये 2 मुद्दे ते लक्षात ठेवा. आणखीन एक, अमीटरचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी केला जातो. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी अमीटरचा वापर केला जातो. फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी फोटोमीटर वापरला तर हा कटतो. त्याच्यानंतर बोलोमीटरचाही वापर एक्झॅक्टली मला आठवत नाही, त्याचा पण वापर एका ठिकाणी केला जातो. त्याच्यामध्ये जे 3 पर्याय आहेत ना, त्याच्यामधले 3 पर्याय कटतात. वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटरचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न, आपला शेवटचा प्रश्न. भूकंप शोधण्यासाठी किंवा भूकंप नोंद करण्यासाठी खालीलपैकी कोणते वापरलं जातं? मराठीत नाव विचारलेले आहेत. भूकंप लेखी बरोबर आहे. ह्यालाच मराठीमध्ये सिस्मोग्राफ असं म्हटलं जातं. काय म्हणतात? सिस्मोग्राफ. हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला विचारला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अगदी बरोबर असेल. मित्रांनो, नक्कीच मी अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच नव्हे, लिंक शेअर करा युट्यूबची आणि त्याच्यानंतर कमेंट द्यायला मात्र विसरू नका. माझ्याकडून काही समजा चुकीचं डाटा वगैरे किंवा उत्तर असेल, नक्कीच कमेंट करा. तुमच्या कमेंटचा नक्कीच आदर केला जाईल आणि तुमच्या कमेंटला नक्कीच या ठिकाणी उत्तर पण दिलं जाईल. शक्यतो आपण तिथपर्यंत जाऊ देणार नाही. नक्कीच तुम्हाला जेवढा आपल्याला ऑथेंटिक डाटा देता येतो तेवढा आपण देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी माणूस हा चुकीचा पुतळा आहे, पण आपण चूक होऊ देत नाही. नॉर्मली आपण जास्तीत जास्त एक्झॅक्टली डाटा तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा पद्धतीनं ही जी सिरीज चालू आहे मित्रांनो, तुमचा चांगला प्रतिसाद मला भेटलेला आहे. तोच प्रतिसाद तुम्ही कायम ठेवा. नक्कीच तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न या जीके एक्सप्रेस या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आपली जीएस ची बॅच पण आपण लवकरात लवकर लॉन्च करतोय अत्यंत कमी फीस मध्ये, ज्याच्यामध्ये इतिहास आहे, त्याच्यानंतर भूगोल आहे, राज्यघटना आहे, पंचायत राज आहे, समाज सुधारक आहे आणि विज्ञान आहे. असं एकंदरीत तुम्हाला सगळा कोर्स उपलब्ध करून दिला जाईल. अत्यंत कमी फीस मध्ये अत्यंत दर्जेदार तुम्हाला डाटा या बॅचच्या माध्यमातून मिळेल. तुम्हाला काही चौकशी करायची असेल बॅचच्या संदर्भात, हा आपला इथं नंबर आहे, तुम्ही नंबरला कॉल करून चौकशी करू शकता. धन्यवाद. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओच्या माध्यमातून.